वेलकम टू जॉब माझा अपडेट. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेषमध्ये भूगोल या विषयावरील 30 इम्पॉर्टंट प्रश्न येथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 22 तारखेला होणार आहेत, ज्यामध्ये जवळपास 50 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते जी केवर येणार आहेत, म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी अशा प्रकारच्या विषयावर जे प्रश्न येणार आहेत. तर बघा, तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, यामध्ये आपण 30 अति इम्पॉर्टंट प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो इथे बघणार आहोत, ज्यामध्ये आज आपण जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा भूगोल या तीनही भूगोलावर आधारित आपण इथे 30 इम्पॉर्टंट प्रश्न घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? बघा, प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? म्हणजेच जगातला सर्वात मोठा खंड जो की क्षेत्रफळाने आहे तो कोणता आहे? तर बघा, यामध्ये 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच आशिया खंड हा जगातला सर्वात मोठा खंड आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी हा प्रश्न आलेला होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या खंडाचे क्षेत्रफळ हे सर्वात कमी आहे? तर बघा, याच्या आधी आपण बघितलं की क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर तो आहे आशिया. आणि क्षेत्रफळाने सर्वात छोटा खंड कोणता आहे? हा प्रश्न सुद्धा इथं विचारला जाऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ऑस्ट्रेलिया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा खंड जगातला सर्वात छोटा खंड आहे. कारण एकूण खंड किती आहेत आपल्या जगामध्ये? तर 7 खंड आहे. आपलं संपूर्ण जे जग आहे म्हणजे पृथ्वी हे 7 खंडामध्ये विभागण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वात मोठा जो खंड आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे आशिया. आणि सर्वात छोटा खंड कोणता आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, पांढरा खंड म्हणून कोणता खंड ओळखला जातो? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 7 खंडापैकी एका खंडाला पांढरा खंडसुद्धा म्हटले जाते. म्हणजेच त्या खंडाचं एक आणखी उपनाव आहे, ते म्हणजे पांढरा खंड. तर पांढरा खंड या नावाने कोणता खंड ओळखला जातो? तर बघा, याच्यामध्ये बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच अंटार्क्टिका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंटार्क्टिका जो हा खंड आहे, हा खंड पांढरा खंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या खंडाला खंडांचा खंड असे म्हणतात? तर बघा, प्रश्न क्रमांक 4 आहेत, खालीलपैकी कोणत्या खंडाला खंडांचा खंड असे म्हणतात? तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर काय असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. जगातला सर्वात मोठा जो खंड आहे आशिया खंड, यालाच खंडांचा खंड असं म्हटलं जाते. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, अंटार्क्टिका या खंडाला कोणता खंड म्हटलं जाते? तर पांढरा खंड म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर बघा, जगातलं सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच सहारा वाळवंट. तर बघा, सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. आणि हे कोणत्या खंडामध्ये येते? तर हे आफ्रिका जो खंड आहे, आफ्रिका खंडामध्ये येते सहारा वाळवंट. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, दक्षिण आशियातील सर्वात मोठा वाळवंट कोणता? तर बघा, दक्षिण आशियातील सर्वात मोठा वाळवंट जे आहे ते कोणतं आहे? तर बघा, यामध्ये 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. ह्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी ही आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच थार, जे की राजस्थानमध्ये आहेत. तर थार वाळवंट जे आहे हेच दक्षिण आशियातील सर्वात मोठं वाळवंट आहे. तर बघा, हेच वाळवंट भारतातील सर्वात मोठं वाळवंट आहे थार. आणि दक्षिण आशियातील सर्वात मोठं वाळवंटसुद्धा थारच आहेत. पण बरोबर उत्तर असणार आपल्याला थार. तर लक्षात ठेवायचं आहे की दक्षिण आशियातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं? तर ते आहे थार. त्यानंतर बघा, इथे थार वाळवंटाबद्दल काही माहिती देण्यात आली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, थार वाळवंट जे आहे
ते भारताच्या वायव्येस आणि पाकिस्तानच्या आग्नेयेस स्थित आहे. तर बघा थार वाळवंटाचा विद्यार्थी मित्रांनो तो भारताच्या कोणत्या दिशेत आहे, तर भारताच्या वायव्य दिशेत आहे आणि पाकिस्तान तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर थार वाळवंट जे आहेत त्या थार वाळवंटापैकी जास्तीत जास्त जो भाग आहे त्यामध्ये जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्या भारतामध्ये येते आणि उर्वरित थोडाफार भाग जो आहे तो पाकिस्तानमध्ये जातो. तर थार वाळवंट जे आहे हे अरावली पर्वतरांगाच्या पश्चिमेकडील काठावर आहे व हे वाळवंट वाळूच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेले एक लहरी मैदान आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, गोबी वाळवंट हे कोणत्या देशात आहे? तर बघा गोबी वाळवंट हा कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा येथे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच मंगोलिया या देशामध्ये गोबी वाळवंट आहेत. तर गोबी वाळवंट कोणत्या देशात आहेत? तर मंगोलिया या देशामध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, टकलामकान वाळवंट हे कोणत्या देशात आहे? टकलामकान हे जे वाळवंट आहे विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच चीन. तर टकलामकान हे जे वाळवंट आहे हे चीनमध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा जो महासागर आहे तो कोणता आहे? तर बघा याच्यामध्ये एकूण 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर यापैकी बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण 5 महासागर आहेत जगामध्ये. त्यापैकी सर्वात मोठा महासागर जो आहे तो आहे पॅसिफिक महासागर, ज्यालाच आपण प्रशांत महासागर सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, सर्वात लहान महासागर कोणता? तर बघा सर्वात लहान महासागर कोणता? तर यापैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच आर्टिक. तर आर्टिक महासागर हा जगातील सर्वात लहान महासागर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या महासागराला लपलेला महासागर असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या महासागराला लपलेला महासागर असे म्हणतात? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच आर्टिक महासागर. तर आर्टिक महासागरालाच लपलेला महासागर सुद्धा म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो आर्टिक महासागर आहे हा महासागर युरेशिया आणि उत्तर अमेरिका याच्या दरम्यान आहेत. तर हा जो महासागर आहे विद्यार्थी मित्रांनो युरेशिया आणि उत्तर अमेरिकेच्या दरम्यान आहे आर्टिक महासागर. यालाच लपलेला महासागर सुद्धा म्हणतात. लपलेला महासागर का म्हणतात विद्यार्थी मित्रांनो याला? तर हा जो महासागर आहे हा संपूर्ण वर्षभर जो आहे तो बर्फाच्या खाली असतो. म्हणजेच त्या महासागराच्या वर बर्फाचा एक थर साचलेला असतो आणि जेव्हा हिवाळा लागतो तेव्हा तो महासागर जो आहे तो पूर्ण तऱ्हेनं बर्फानं काय तर झाकला जातो. म्हणून त्याला लपलेला महासागर म्हणतात. कारण वर्षभरही हा महासागर जो विद्यार्थी मित्रांनो हा बर्फाखाली लपलेला असतो, म्हणजे बर्फाखाली असतो, म्हणून त्याला लपलेला महासागर म्हटले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, माओरी आदिवासी जमात कोठे आढळते? तर माओरी नावाची एक आदिवासी जमात आहे, हे कुठे आढळते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच न्यूझीलंड. तर न्यूझीलंड येथे माओरी नावाची जमात जी आहे आदिवासी जमात आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, सेमांग जमाती कोणत्या देशात आढळते? तर सेमांग आदिवासी जमात जी आहे ही कोणत्या देशात आढळते? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मलेशिया. तर मलेशिया या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो तर सेमांग नावाची एक आदिवासी जमात आहे. तर ही सेमांग जमात जी आहे हीच मलेशियामध्ये आढळते. तर माओरी नावाची एक आदिवासी जमात आहे जी की न्यूझीलंडमध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, आर्य कोणत्या खिंडीतून भारतात आले? तर बघा आर्य जे आहेत तर जे की वैदिक कालखंड जो होता विद्यार्थी मित्रांनो इतिहासातील जो काही वैदिक कालखंड जो होता तेव्हा तो जो काही समाज होता तो आर्य समाज होता. तर जे की आर्य जे होते हे आर्य कोणत्या खिंडीतून भारतात आले होते? तर बघा
याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार. म्हणजेच खैबर खिंड जे असते, खैबर खिंड जे आहे जे की आता अफगाणिस्तान या देशामध्ये आहे, तर खैबर खिंडीतून आर्य जे आहे ते भारतात आले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, तुजू खिंड हे भारताला कोणत्या देशाशी जोडते? तुजू खिंड हे भारताला कोणत्या देशाशी जोडते? म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा आहे तर तुजू खिंड ही भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे? तर तुजू खिंड ही भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे? अशा प्रकारे सुद्धा हा प्रश्न जे आहे फिरून विचारला जाऊ शकतो. तर बघा तुजू खिंड जी आहे ती भारत आणि म्यानमार या देशाच्या दरम्यान आहे. बघा तुजू खिंड जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही भारत आणि म्यानमार या देशाला लागून आहे. म्हणजेच तुजू खिंडद्वारे भारत हा म्यानमारपासून काय तर किंवा भारतापासून म्यानमार जो आहे वेगळा झालेला आहे. तर तुजू खिंड जी आहेत ती भारत आणि म्यानमारच्या दरम्यान आहे. तर बघा तुजू खिंड जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही भारतात कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ती आहे मणिपूर. तर मणिपूर राज्यामध्ये जे आहे ही तुजू खिंड आहे आणि येथूनच जे विद्यार्थी मित्रांनो ही खिंड म्यानमार या देशाशी जोडते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, तिबेटमध्ये उगम पावणारी सांगपो नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून भारतात प्रवेश करते? बघा तिबेटमध्ये उगम पावणारी सांगपो नदी हे खालीलपैकी कोणत्या राज्यातून भारतात प्रवेश करते? तर बघा तिबेटमध्ये जी नदी सांगपो नदी आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच नदीला भारतामध्ये ब्रह्मपुत्रा नदी म्हटले जाते. त्याच नदीले भारतामध्ये ब्रह्मपुत्रा नदी म्हटले जाते. म्हणजेच ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ही ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये उगम पावते आणि ही नदी भारतात कुठून प्रवेश करते? तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्यातून सांगपो नदी त्यालाच आपण काय म्हणतो ब्रह्मपुत्रा नदी. तर ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ही भारतामध्ये अरुणाचल प्रदेश या राज्यातून प्रवेश करते आणि तिचा उगम होतो तिबेटमध्ये आणि तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला सांगपो नदी म्हटले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथंच तुमचे 3 प्रश्न तयार झालेले आहेत. परीक्षेत प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भारतातील जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ती तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते? तर सांगपो. किंवा तिबेटमध्ये उगम पावणारी सांगपो नदी ही भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ब्रह्मपुत्रा. आणि तिसरा प्रश्न हा बनेल की ती उगम कोणत्या देशात पावते आणि भारतात कोणत्या देशातून प्रवेश करते? कोणत्या राज्यातून? तर असे 4 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे हे कोणत्या नदीवर आहे? तर बघा माजुली हे जे द्वीप आहे हे जगातील सर्वात मोठं नदी बेट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे द्वीप कोणत्या नदीवर आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदी. तर माजुली हे जे द्वीप आहे किंवा माजुली हे जे काही बेट आहे हे ब्रह्मपुत्रा नदीवरील द्वीप आहे किंवा बेट आहे जे की जगातील सर्वात मोठं नदी द्वीप आहे. आणि हे जे माजुली हे बेट आहे विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहेत भारतात? तर हे आहे आसाम राज्यामध्ये. हे आहे आसाम राज्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बघा आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली आहे आणि दररोज आकुंचित आणि बदलत आहे. म्हणजे ते दररोज जे आहे ते काही प्रमाणात काय विद्यार्थी मित्रांनो ते आकुंचित होत आहे म्हणजे कमी होत आहे त्याचा आकार आणि प्रदूषणमुक्त आणि वन्यजीवांनी समृद्ध आहे व एक अद्वितीय सत्र संस्कृतीचा अभिमान बाळगणार आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, अमरकंटक पठारावर उगम पावणाऱ्या पण वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या 2 प्रमुख नद्या कोणत्या आहे? बघा अमरकंटक पठारावर उगम पावणाऱ्या पण वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या 2 प्रमुख नद्या कोणत्या? तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामधील 2 नद्या ज्या आहे ते अमरकंटक पहाडी जे म्हणजे अमरकंटक पठार जे आहे मध्य प्रदेशमधील जे काही अमरकंटक जे पठार आहेत ह्या अमरकंटक पठारावर जे आहे येथील 2 नद्या ज्या उगम पावते आणि त्या 2 दिशेत वाहते. एक दुसऱ्या दिशेला वाहते आणि दुसरी त्याच्या विरुद्ध दिशेला. तर त्या 2 नद्या कोणत्या आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच नर्मदा आणि सोन नदी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो नर्मदा आणि सोन नदी ह्या दोन्ही नद्या अमरकंटक पठारावर उगम पावते आणि यापैकी नर्मदा नदी जी आहे ही नदी दक्षिण पश्चिमेकडे काय तर वाहते. दक्षिण पश्चिमेकडे वाहते म्हणजेच काही वेळ ती दक्षिणेकडे वाहते आणि नंतर ती महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर पश्चिमेकडे वाहत जाऊन गुजरातमध्ये ते काय तर
अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि याच्यापैकी जी सोन नदी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती उत्तरेकडे वाहते म्हणजे उत्तरेकडे जाते. त्यानंतर बघा येथे नर्मदा नदीबद्दल विद्यार्थी मित्रांनो काही अन्य नर्मदा आणि सोन नदीबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे, हे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, महानदी, नर्मदा आणि सोन नद्या कुठून उगम पावतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण आधीच्या प्रश्नामध्येच पाहिलं आहे की सोन नदी आणि नर्मदा नदी जे हे अमरकंटक पठारावरून उगम पावते. म्हणजेच महानदीसुद्धा मग कुठून उगम पावणार तर अमरकंटक पठारावरूनच, म्हणजेच अमरकंटक पठार किंवा जे काही टेकड्या आहे ह्याच्यावरूनच महानदीसुद्धा उगम पावते. तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेत महानदीबद्दलच जर प्रश्न विचारला की महानदीचा उगम कोणत्या पठारावरून होतो तर तो होतो अमरकंटक पठारावरून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, भारतातील सर्वात उंच नदीचे धरण कोणतं आहे? म्हणजेच भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे? तर बघा असा हा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? म्हणजेच लांबीने सर्वात मोठं जे धरण आहे ते कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच हिराकूड धरण हे जे भारतातील सर्वात लांब धरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, टिहरी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर आहे? टिहरी धरण जे आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे तर ते आहे टिहरी धरण. आणि हेच धरण कोणत्या नदीच्या संगमावर आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच भागीरथी आणि भिलांगना या दोन नदीच्या संगमावर विद्यार्थी मित्रांनो हे जे धरण आहे हे धरण भागीरथी आणि भिलांगना या दोन नदीच्या संगमावर आहेत. म्हणून बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी आणि हेच सर्वात उंच धरणसुद्धा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, सलाल धरण हे खालीलपैकी कोणत्या नद्यावर बांधले आहे? सलाल धरण हे खालीलपैकी कोणत्या नद्यांवर बांधलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच चिनाब या नदीवर सलाल नावाचं धरण आहे जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असेल, म्हणजेच ओडिशा राज्यामध्ये हिराकूड धरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र या विभागात आहे. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी वन आहे किंवा जंगले आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच मराठवाडा जो काही भाग आहे प्राकृतिक भाग, या मराठवाडा प्राकृतिक भागामध्येच सर्वात कमी वन क्षेत्र आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार, म्हणजेच पश्चिम घाट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच विदर्भ, तर विदर्भामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर बघा महाराष्ट्रात डोलोमाईट हे जे खनिज आहे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर बघा हे बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच यवतमाळ व रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये डोलोमाईटचे जे आहेत ते साठे आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात डोलोमाईट हे जे काही खनिज आहे हे कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचं बरोबर उत्तर असणार आहे यवतमाळ व रत्नागिरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न, 2011च्या जनगणनेच्या नुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? 2011च्या जनगणनेच्या नुसार गडचिरोली जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता काय आहे? म्हणजेच गडचिरोली जिल्ह्याची घनता काय आहेत लोकसंख्येची घनता? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 74 इतकी लोकसंख्येची घनता आहे गडचिरोली जिल्ह्याची. आणि हे महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा हा जिल्हा आहे जे की 74 आहे.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता, याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे. तर बघा, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आहे गडचिरोली, जिची घनता आहे 74. परंतु सर्वात कमी लोकसंख्येचा जो काही जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो गडचिरोली नाही आहे. तो कोणता आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.